महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता येवला येथील मुक्तभूमीला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येवला जिल्हा नाशिक हे भव्य दिव्य या ठिकाणी हे स्मारक बनलेलं आहे. या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची याच ठिकाणी याच भूमीवरती 1935ला सभा झाली होती. 13 ऑक्टोबर 1935 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. या घोषणाच्या टायमाला जेव्हा जो स्टेज होता तो याच ठिकाणी तो स्टेज होता आणि त्याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. इकडे बाजूला हा अशोक स्तंभ आहे, वरचा स्तंभ या ठिकाणी बसवणं बाकी आहे. ही बाजूला ही संस्कृती ट्रॅव्हल्स आहे. याच ट्रॅव्हल्सने आपण संपूर्ण धम्मसहलीचं आयोजन करत असतो. दुसरी ही गाडी व्हाईट गाडी आहे आपल्या धम्मसहलीत बुद्धभूमी मावसाळा निघालेल्या. या ठिकाणी बघा तिकडे एक भव्य मोठी एक बिल्डिंग आहे, स्मारक आहे. या ठिकाणी संपूर्ण टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे आणि आपले सर्व धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला येवला येथील मुक्तभूमी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे पाठीमागचं भव्य दिव्य हे स्मारक आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तभूमी स्मारक येवला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935ला याच ठिकाणी सिंहगर्जना केली होती, घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु मी हिंदू म्हणून कदापि मरणार नाही. आणि याच ठिकाणी ती घोषणा केली कारण 1935ला या ठिकाणी बाबासाहेबांची सभा होती आणि या सभेच्या स्टेजवरती बाबासाहेब याच ठिकाणाहून त्यांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून कदापि मरणार नाही. आणि त्या सभेचा ज्या ठिकाणी स्टेज होता त्या स्टेजच्या जागेवरती हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे. आणि त्याच कार्यक्रमाची आठवण, त्या सभेची आठवण म्हणून या ठिकाणी हे भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आज येवला येथील मुक्तभूमीला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत या संपूर्ण या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोर तालुका आहे ना, हां भोकर तालुक्यातील बघा 2 उपासक आहेत या ठिकाणी. सिल्लोड तालुक्यातील आहेत, काही मोढा गावातील आहेत, त्यानंतर देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या जिल्ह्यात तालुक्यातून उपासक आहेत बुलढाणा जिल्ह्यातील. आणि जालना जिल्हा टेंभुर्णी जाफराबाद तालुक्यातील उपासकसुद्धा या ठिकाणी आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यानंतर देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, सिल्लोड, औरंगाबाद आणि वेगवेगळ्या शहरातील नगरातील उपासक या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण 18 मार्च 2026ला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून या धम्मसहलीचं आयोजन केलं होतं. 20 मार्च 2026 रोजी बुद्धभूमी मावसाळ्यावरून ही धार्मिक धम्मसहल निघालेली होती. आज 23 मार्च 2026
येवला येथे या धम्मसहलीचा आज समारोप होत आहे। आता आपण पाठीमागे जे स्मारक दिसते आहे भव्य दिव्य, या स्मारकामध्ये जाऊन आपण वंदनाशील ग्रहण करणार आहोत। त्या ठिकाणी प्रवचन होणार आहे आणि आपल्या धम्मसहलीचा समारोपसुद्धा होणार आहेत। तर आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्मारकामधील कार्यक्रम। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, बौद्ध धम्माचा, बौद्ध धम्माचा, धम्मध्वजाचा, धम्मध्वजाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उपासक उपासिका संघाचा, उपासक उपासिका संघाचा। जय भीम, जय भीम, जय भीम।